दापोलियन मा नमस्कार मित्रांनो, मी राज कुटरेकर. तर कसे आहात सर्व? बाकी तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल तमाशाचा. तमाशा आपण गाजवला, खूप खूप भारी होता तमाशा. तरी आता आज पालखीचा पहिला दिवस आहे. अरे 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 फोकस का नाही होत? हां, तर आज आपला पालखीचा पहिला दिवस आहे आणि आपली पालखी पलीकडे आहे, म्हणजे पलीकडच्या वाडीत आहे. तर तुम्हाला दाखवतो आता, म्हणजे आता मी इकडेच आहे. तर पलीकडे आपण गेल्यावरती बघूया कसं काय होतं आहे. आणि आज याच व्लॉगमध्ये आपण भारूडसुद्धा दाखवणार आहे. तरी हा व्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्कीच बघा. तर चला भेटूया. आता बहुतेक काळोख होत आला आहे, बहुतेक वाजलेत 7-7:30. बघूया आता. तर चला. चलो भाई देखो अब मैं क्या कर. तरी मित्रांनो, आपण आता बहुतेक पोहोचतच आलो आहे. तुम्हाला दाखवतो आता व्लॉगमध्ये. तर चला बघत राहा व्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल की ते एकदम
लोकांमध्ये उत्साह होता पालखी नाचवण्यामध्ये. प्लस एकदम खूप मजा आली. खूप म्हणजे खूप आली मजा. लेझिम वगैरे नाचत होते लोक. बाकी आता होणार आहे थोड्याच वेळात भारूड. थोड्याच वेळात म्हणजे अजून वाजलेत 9, 11:30, 12 वाजेपर्यंत चालू करतील. बाकी आपण सगळं निघालो आहे आपण जवळजवळ बहुतेक. आता बघू जेवण वगैरे आपण निघू. तर तुम्ही हा व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. तर चला मग आपण बघू कसं काय होतं आहे. तिकडेच डायरेक्ट भेटूया. आता तर काय व्हिडिओ बनवण्यासारखं आहे नाही. आपण तिकडेच भेटूया. तर चला आजचा व्लॉग खतरनाक होणार आहे ना खूप. आणि तुम्ही ह्याच्या आधी पण व्लॉग बघितला असेल मागच्या वर्षीचा भारूडचा, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तो पण नक्कीच बघा. बाकी बघत राहा व्लॉग. चला भेटूया आपण डायरेक्ट साणेवरती. चला. Many hours later. अरे मित्रांनो आपण पोचलेलो आहोत साणेवरती. आणि आपण आता बघू. आता चालू नाही झाला आहे भारूड. आपण दाखवू तुम्हाला. तर बघत राहा व्लॉग एंडपर्यंत. अरे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आजचे आपले ॲक्टर पहिल्याच गणपती बाप्पांपासून सुरुवात करतोय. पाहू शकता तुम्ही. अजून एक विठ्ठल रखुमाई आहे तुम्ही पाहू शकता. एकदम भारी आहे. आजचे आपले नवीन ॲक्टर तुम्ही पाहू शकता. एकदम भारी आहेत अशा तऱ्हेने. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आजचे नवरा नवरी. मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक मोठी गवळण आहे आणि एक आपले छोटे गवळण सुद्धा आहे. अरे मित्रांनो पाहू शकता आपले फनी ॲक्टर आहे ते.
बुवा ओ अहो आज हा आपल्या खेमेश्वर मंदिरामध्ये हा बोला आळंदीहून हा वारकऱ्यांची दिंडी हा आपल्या आलेली आहे ते आपल्या देवळात गेले. वारकऱ्यांची कुठली म्हणजे आळंदीवरून आळंदीहून आलेले आहे आळंदीवरून वारकऱ्यांची दिंडी दिंडी ही वाजत गाजत आलेली गाजत गाजत हा ती आपल्या विठोबा आपल्या देवळामध्ये खेमेश्वर देवळामध्ये आलेले आहे. अच्छा अच्छा आणि तिथून ती दिंडी हा. पंढरपूरला जाणार आहे. असं 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 हा तर हा आपल्या देवळाचे पुजारी हा कुठे आहे त्याला चौकशी करा. अरे हा बरोबर बरोबर आहे पाटील तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्यांना आज का उशीर झाला काय समजत नाही. मला वाटतं काय माहिती आहे आनंदाचा शिमगा आहे ना ते पूजा बिजाला गेले असतील कुठे दुसरीकडे त्याच्यामुळे उशीर झाला असेल. हो फक्त हरवली मारून तर पाक ओ भटजी काका ओ भाऊ ओ भटजी काका भटजी असे म्हणता नमस्कार हो पाटील ओ शास्त्री बुवा अहो तुम्हाला आज यायला उशीर का झाला. अहो काय तुम्हाला सांगू हा अहो उशीर का झाला आता शिमग्याचे दिवस नाही का. हो शिमग्याचे दिवस आहेत पण तुम्ही बघा नेहमी अगदी वेळच्या वेळी त्या देवळामध्ये येणं देवाची व्यवस्थित देवपूजा करून आपण तुमच्या आपला कामाला जातात. जरा थांबा व फोन इकडं कुठे ठेवता. हो काय करायचा माझा हा एकच ड्रेस ना. व धोतर तिथं सुटेल. काय नाही म्हणजे फिट बांधून हा आलोय. हा हा काय माझे काही जिल्हे दिसणार नाही तर. हा. आधी फोन घ्या काय तुमच्या पत्नीचा आला असेल बघा. हॅलो काय हॅलो काय अहो तुम्ही हलवा म्हणजे तसं नाही हॅलो हा म्हणजे बोला. अहो ऐकू येतंय हॅलो काय बोलताय हलवलेलंच आहे इकडे हे सगळे हलताय तिकडे. काय काकांचा काय हलतोय काय हा हा हलतोय. म्हणजे उद्या यायचंय. हा मग हलवत हलवत आपण येऊ. होय होय हलवतच येणार. किती वाजता हा लवकरच येऊ हलवतच. हा हलवत हा ठेवा ठेवा. हो शास्त्री हा बुवा. बोला बोला. हो तुमचा फोन येत आहेत काय जात आहेत काय हलवतायत काय हो, काय करताय? हलवतायत काय. हो पण आपल्या विठोबा रुक्माईची पूजा करायला वेळ झालेला आहे. हो 12 वाजल्याच्या नंतर पूजा करून काय उपयोग आहे की आपल्या देवाला मान्य होईल काय. अहो कसं मान्य होणार मला सांगा. आता हा मायबाप प्रेक्षक हा एवढा जर 12 वाजता यायला लागला हा तर आपली पूजा कधी हा, करायची. बरोबर अगदी तुम्ही शास्त्र भाषेमध्ये बोलला. म्हणजे काय बरोबर 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 आहे ना. पोते वाचताव ना. हा, पोती म्हणजे काय. हो आमचा काही गुन्हा नाही. आमची ही लोक 12 वाजता आली म्हणजे काय आम्ही दिवस रात्र शिमगा खेळवतो ना. हो, कधी तुम्ही- कधी आम्हाला झोप पण नसते. अहो अहो पाटील हा अहो थांबा जरा थांबा. बघा नाही जरा खाली ठेवलं नाही तर पकडायला सांगितलं असतं तुम्हाला. हा 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 हॅलो हा कोण बोलतोय
तुम्ही बोलताय नशिबाती तुम्ही हलवायला नाही सांगितलं. हा कधी संध्याकाळी हो आता 12 वाजून गेले. अहो शास्त्री बुवा, तुमची हलवायच्या नंतर हलवा, आधी पूजा करा. जाय हो काय करायचंय आता सध्या चिमगा चालू आहे. बरोबर आहे, हलवा यावा. हो तर म्हणजे काय लोकांना हलवा यावी. लोकांना प्रेक्षकांना हलवायला पाहिजे. बरोबर. मायबाप प्रेक्षक बसले त्याला हलवायला पाहिजे. आज कशी आहे, आज उगवतल्या वाडीत पालखी होती. बरोबर. मग हा. तुम्ही भटजी, आता मी भटजी होतो. हा. तुम्ही पुजारी होतात. हो बरोबर मग बरोबर. आता पूजा करायला आलोय. हो, आता पूजा करायला हा, लागलो. बरं, जरा आता पूजा करून येतो. हा. हा? हा. आणि नंतर आपण बोलू. बोलू 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 चल. बोलू म्हणजे काय, तुमचा समाचार घेऊ. हो बरोबर बरोबर. हा? हा हा. चला, जाऊ जाऊ. जाऊ जाऊ. हा, उशीर चला. होतो उशीर होतो. हो शास्त्री बुवा, हो तुमचं शिक्षण कमी आहे वाटतं. का हो अहो ती देवाला माळ घालताना तुमचं शंभर पयामी काय असं काय नाही नाही तो आता पुढे आहे ना. हे आहे काय? तर अहो असं कसं होईल. हो पाटील, बोला. काय झालंय माहितीये, अहो आता 12 वाजून गेले आणि घाई घाईत आम्ही आलो. हो बरोबर आहे. साहित्य आता माझं तिकडे राहिलं हो कुठे आहे? घरी. म्हणताय काय? हो तर आता मी घेऊन आलोय. हा. तर आता पूजा करून घेतो. पूजा करा पूजा करा. नारगोलियन महा, तालसुरियन महा, दापुलियन महा, गर्जानियन महा आणि नवशियन महा. हो शास्त्री बुवा, बोला. हे नारगोली येनमा, करंदानी येनमा, तालसुर येनमा. पकडा हा हा हा. पकडा पकडा जर. अहो त्याचं काय आहे पाटील, हा काय. हो आता शिमगा चालू असल्यामुळे हा जिकडे तिकडे पूजेचाच कार्यक्रम. बरोबर आहे. आता मला काय सगळीकडे जाता येत नाही. बरोबर बरोबर. म्हणून आपल्या इकडूनच पाणी शिंपडलेलं बरं. म्हणजे त्या कासुरीच्या देवाला नारगोलीतलं पाणी सोडायचा अहो सगळीकडेच पोचत. असं हा, आहे. तर. बरोबर हो, बरोबर. आमचं काय म्हणजे काय, आमचं लय भारी आहे हो. मग तुम्हाला काय शिक्षक वगैरे नाही काय काय जरा नाही? थांबा जरा थांबा जरा थांबा. तुमचं काय भारी असेल ते बाजूला ठेवा आणि आधी देवाची पूजा करा. नाही ना, देवाची पूजा करू हो. आता मला सांगा, हा एक पाटील इकडं एक पाटील इकडं. हो म्हणजे आज दोन दिवस पाट- आज दिवस शिमग्यात पाटलाच असतात. पाटलांचाच आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर हो, आहे. मग पाटलांचंच असतात ना. बरोबर आहे. मग आमचा पण खाऊन खाऊन पोट फुगला तर? तर मग तुम्हाला काय द्यायचा. अहो आता पाटलांचाच पोट नाही फुगणार तर कुणाचा फुगणार. शास्त्री हा, बुवा, बरा बरा बरा. जाऊ द्या जाऊ द्या. आपलं तुम्ही- हा. पाटलाचं नाव देणं शास्त्री बुवा राहू द्या. द्या. अहो, हा बघा पाटील, हा. आमची पूजा आता झालेली आहे. झालेली आहे. हा, झालेली आहे. हा. बरं बाकी काय तुमचं काय गाराणं आहे काय. हो आहे ना आहे ना. हो सांगा. हा. अहो पाटलांच्या शास्त्री बुवा आणि पाटील बरं काय ना त्या. हो तर. हा. बरं काय. हो, तर आम्ही पाटील आहोत. तर आज देवळामध्ये आपल्या आळंदीहून बर वारकऱ्यांची दिंडी आपल्या विठोबाच्या देवळामध्ये आलेली आहे. काय म्हणताय काय. होय. मग आम्हाला कशी दिसली नाही. मग दिसली नाही. तुम्ही 4 डोळे लावलेले आहेत ना. 4 डोलेच लावून आलेलो आहे म्हणूनच 2 दिसलं डोळे नाही. दिसते ते 4 डोळे दिसत नाही. बरोबर. हा. मग आता अहो त्या आळंदीवरून दिंडी येत असताना ह्या दापोली ते खेड रस्त्याने बर असं म्हणत आलं. काय करण्यात आले.
खरोखरच आपल्या विठोबा रखुमाईच्या देवळामध्ये गेलेली आहे काय? बरं तेच मी बघूनच येतो. हा, बघून या. बरं. हो पाटील बोला. या समोर या. हा काय? अहो तिघे चौघे जण आहेत. अहो काय माहिती आहे, दिंडी आली म्हणजे 4-5 जण आलेच ना, बरोबर. मग ते असणारच. पण मला सांगा अहो, मला काय म्हणायचं आहे हे बघा, तिघे जण आहेत. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही नेहमीप्रमाणे देवळातली पूजा केली बर तेव्हा तुम्हाला कुठे दिसले नव्हते? नाही आता दिसले हो, आता दिसले. कारण आम्ही घाईत असतो म्हणून आता. हा. पण मला सांगा, हा एक आहे अगदी काला तोंडाला फासून आलाय हा आणि एक आलाय तो पावडर लावूनच आलाय. पावडर लावून आलाय म्हणजे का? नक्की काय आहे? हा शास्त्री नक्की. बुवा, हा तुम्हाला सांगतो हे आळंदीहून वारी आलेली आहे बर वारकऱ्यांची. अगदी तर बरोबर. ते आता देहू आणि आळंदी आणि देहू हे करून ते पंढरपूरला जाणार. हा बरं मी विचारूनच येतो त्याला कोण आणते. वाटे माझ्या तुकोबाचे घर आळंदीच्या वाटे माझ्या तुकोबाचे आळंदीच्या वाटे माझ्या तुको- म्हणलं हा की ही मंडळी आलेली आहे, आलेले आहे. तरी पण मी त्यांना विचारून येतो कोण विचारा, आहे. बाबा कुठे जाणार बर तू? अगदी बरोबर. अरे का अरे मारा मगर बसता बुडबुडम 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 जरा. हो हो पाटील. हा बोला. अहो कमाला या काय काय तुम्ही काय बोलले काय? अहो का रे मारा मगर बसता. मग ते काय बोलले? आता तो काय बोलला नुसतं पाठीच लागला बुडबुडा घेऊन. तुमच्या पाठीतच आहे ना. अहो त्याला बुडबुडच आलं ते पाठीमागच लागलाय. काय म्हणताव हो काय? मग तर मग त्याला आणखी पुन्हा परत अहो विचार. काय परत विचारणार, आमच्या पाठी लागलं तर त्या मायबाप प्रेक्षकांमध्ये मला जावं लागेल. परत विचारतो. परत विचारा म्हणजे काय तू बोलेल ना. एकदा काय बुडबुडू बुडबुडू बोलला. हा बरोबर हा. हा अगदी बरोबर. मग आता स्पष्ट बोलाल तो. स्पष्ट बोलायला हा अगदी बरोबर. अरे हे कायचे बोलू नको. निर्गुणापासून उगे जाणून. हो पाटील. हा बोला. व आता आज काय त्यांच्यात पावर राहिलेली नाही. हा 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 बर. काय पावर कशी राहणार हो? तर- कारण काल पण कालचं जागरण आहे. आणि दिंडी घेऊन समजा ते रस्त्यान चालून चालून थकलेले आहेत ना. थकलेले आहेत. हा. बरोबर. त्यांची पावर अगदी उतरली. पावर उतरलेली आहे. हा, हा. म्हणून माझ्या पुढे काय बोलूच शकत नाही. हा पण तुम्ही पण घाबरू नका हो, नाही तर तुम्ही पण पळून जाता ना तर असा पब्लिक मध्ये अहो होता. काय करायचं हे जर पाठी लागले हा पण आता मगाशी सांगितलं हे मायबाप परीक्षांमध्ये मला जावं बरोबर. लागेल. हा? पाठी लागले तर तुमचा धोतर सुटायचा तर, हो, नाही. नाही बरं बरं तुमचं काय विचारायचं हा तो- विचारतो ना. हा विचारा विचारा. आता त्याला हो पाटील. हा अहो आता त्याला विचारूनच आलो. हा. हे कसे बोलू नको. तर तो म्हणतो निर्गुणापासून आडवा झालो. म्हणजे हा निर्गुणापासून आडवा निमरुमापासून काय म्हणता? तो निंगडूमामध्येच कुठे गेला असं हो म्हणतात. शास्त्री बुवा, हा हे निंगडुमापासून नाही आडवे झाले, पासून निर्गुणापासून आ- अवघे झाले. पण तसं बोलायला पाहिजे हो. हो. हा. पण त्याच्यावर तुमचा काय उत्तर आहे का? आहे ना आहे. आहे ना तर मग कशाला घाबरता? हो मग काय विचारा ना. हो तर अरे हे त्या तुला कोणापासून कळू आले? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्यापासून कळवणे आले. जरा हलू. हो पाटील. हो अहो हे बघतो तेव्हा हे पाठीच लागतात. पाठीत लागून त्याचं काय तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत ना. हो तर हा, मग वरिष्ठ आहे. वरिष्ठच आहे. बाबा आता त्यांची ओळख करून द्या बघ. हा 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 बर हा आता काय बोलले ते? हे ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झाले? हा, ते काय मग निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांपासून कळले. हा बा बरोबर बरोबर. मग ही मुलं आहेत हो, ना. सर, हा, मुलं आहेत. भक्तिवाली मुलं आहेत.
शास्त्री बुवा हे आळंदीचे बरोबर ज्ञानदेव नैऋत्य ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यापासून आहे. बरोबर त्यांच्यापासून कळून आले त्याला. तर असं करा तुम्ही, तुमची फार भक्ती मोठी आहे तेव्हा तुम्ही त्या वारकऱ्यांना शरण जा, वारकऱ्यांना शरण जा. अहो पाटील तसं नाही हो. मग अहो मी आता 12 वर्ष आणि माफ करा 12 वर्ष मी पूजा करतोय. हा हा आता विठोबा रुक्माई मलाच पावणार. तुम्हाला पाहुणार. अगदी बरोबर. हो, बरोबर आहे. म्हणून आता मी तुम्ही दर्शन घ्या, दर्शन घेतो. पाहूया. पाहूया चला चला. चला हो पाटील अहो हो. एक काम करा. हा आधी आहे काय- बाबा. आता विठोबा रुक्माईच्या देवळामध्ये ते ग्रस्त आलेले आहे. बरोबर. त्यांनी ते जे काय सांगितलेलं आहे ही भक्तांची मुलं आहे. होय, होय. तेव्हा तुम्हाला जर जाणीव करायची असेल, तुम्हाला त्यांची ओळख घ्यायची असेल तर तुम्ही त्यांची ओळख करून घ्या आणि नंतर काय आहे माहिती आहे ओळख बिळख काय नका. हा. काय समजलं आधी त्याला पण दर्शन घेऊया. हो, ते मोठे हे आलेत ना वारकरी, हा. त्यालाच घेऊ द्या विठोबाचं चालेल, दर्शन. चालेल, चालेल. पाहूया आमच्या भरती काही कमी आहेत का? होय होय. हो पाटील हा, आता त्यांनी दर्शन तर घेतलं नाही. घेतलेलं आहे. या पुढे या. हा हो ना. अहो विठोबा रुक्माईने फक्त एकाच हाताने ते दर्शन दिलं. आशीर्वाद. आशीर्वाद विठोबान दिला का रुक्माईने दिला? अहो दोघांनी दिलं. अहो पण मी आता एवढी पूजा करतोय मला 2 हाताने देतील. हा बरोबर. असं आहे. असं हा, मग. म्हणायचं आहे तुमचं. होय. असं. असं म्हणायचं मला. म्हणजे त्या ग्रस्तांना विठोबा रुक्माईनी एका हाताने दर्शन दिलं होय होय. आणि तुम्हाला म्हणायचं आहे 2 हाताने 2 देणार. हाताने अगदी दर्शन बरोबर. देतील. होय होय. बरोबर. बघूया तुमची होय, अगदी बरोबर. परीक्षा बंद. पुंडलिका वरदे. हो पाटील हा अहो विठोबा रुक्माई गेली कुठे? चमत्कार घडला हो. अहो चमत्कारच घडला. हो बरोबरच. नाही. पण तुम्ही 12 न 12 किती वर्ष? 24 अहो वर्ष तर तुम्ही देवाची सेवा करीत सेवा करत होतो. भक्ती केली. हा हा तुम्ही एवढं शास्त्रज्ञान ग्रंथ शास्त्र तुम्ही हो तर. पाठ्यपुराण हो वाचलं. तर. मग तुम्ही दर्शन घेतल्याबरोबर ती माणसं तुमच्या समोर होती. अहो अहो पण बघा ना. हा. मग ती गेली कुठे? कोण? विठोबा रुक्माई गेली कुठे? शास्त्री बुवा हो विठोबा रुक्माई कुठे गेलेत? बरोबर. इथे आहेत, इथे इथेच आहेत. तुमच्या. होय, अगदी बरोबर. हा. तर आता तुम्ही बरोबर. तुमच्या दुसरी का भिक्षुकी आहे ना? आता चाललोय आम्ही तिकडेच चाललोय. चला. काय तुम्ही? हा बाळ रडतोय, बाळ रडतोय. अरे काय तुमच्या बाळाला होतं तरी काय? हा. जाम रडतोय. हा. नाना परी घेतो छंद, नाना परी घेतो छंद, रडतसे फुंद फुंद, नाना परी घेतो छंद, रडतसे फुंद फुंद, नेत्रातून वाया निंद त्याचा डोळाचा लागेना, बालमला रडता राहिला, होताना रडता राहिला, बालमला रडता राहिला, होताना रडता राहिला, रडता राहिला, रडता राहिला.
बाळ उगा राहत नाही, मग एखादा बालकता बघायचा. आले ना, मग काय बालकता पाहिजे आहे, काय पुरुष चालेल ना? हा. हो पाटील, हा बोला. अहो त्या यशोदाई आहेत ना, त्यांचा बाळकृष्ण हा तो खूप रडतोय, हो खूप रडतोय. हो, मला वेळ मिळत नाही, पाणी मिळत नाही, काय नाही. मग काय तेव्हा कोण बालकता आला तर बघा. वेगळ मगाशी हो यशोदाई, मगाशी एवढ्या आया बायांना, प्रत्येक बायकोला, आईला, पावलेला तुम्ही बाल देत आले होते. काय उपयोग झाला नाही? काय म्हणताव काय? मग एखादा बालकता ठेवून तुमचा बाल हा उभा नाही झाला, मग त्याला करायचं काय? हा? अच्छा अच्छा अच्छा. मग काय त्याला पगार पाणी काय देणार? हा देन ना. हा बोलव काय? पांड्या हो चांगला म्हणूनच ना. हो पण शिमग्याचा दिवस आहे आता. शिमग्याचा दिवस आहेत ना, त्याच्यामुळं तो शिमग्यामध्ये कसा असेल कसा नाही तो मी काय सांगू शकत नाही, पण तसा बऱ्यापैकी आहे. तो पिणारा नको ना, खाणारा हवाय. अहो, तो चालेल ना. पाणी पिणार आहे, दुसरं काय नाही. हा. पाणी पिणार आहे. तसाच हो, हा पिणारा ना खाणारा तुम्ही म्हणता ना. हा तसाच आहे. ए पांडुराव, पांडुराव, पांडू 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 ओ पांडू, काय तंत्रीत आहेस का? अगोदरच आम्हाला यशवंत माईनी धाक दिली नाही. पिणारा आहे का खाणारा आहे का? हा पिणारा असतो, हा पिणारा असतो. पाणी ना, पाणी हो तेच. हा होताच कुठे? काय तुम्हाला सांगणार, हा तुम्हीच लावणार वाट आमची हा आणि तुम्ही म्हणणार आता हायस कुठं. हाय स्कूटर. एक काम आला होता, कारण शिमग्याचा दिवस आहेत ना, तेव्हा अर्जंट एक काम होता. काय त्या आपल्या गावातल्या यशोदाताई आहेत ना, हा त्यांचा छोटा बाल आहे. हा तो त्याचा बालकता करायचा आहे. तो जरा बाळगता आपल्या जमल कसं जमल बाळगता? अरे खाना पिणारा माणूस तो त्या बालीवर करील. रे हा सगळी बाकीची कामं करतोस ना, बालकता तुला जमत नाही? अरे का नाही करणार, हा? करील मी, ए खाऊन पिऊन नाही बोलायचा. करील मी. हा चला. ए पगार काय घेशील? काय द्याल तो? महिन्यात मिळेल, 15 दिवसात मिळेल तरी चालेल ना? आठवड्यात दिलं तरी 4 टाइम तरी चालतील. चालेल चालेल चालेल. पण त्या बालाला पाडा बिडायची नाही हा, चांगल्या व्यवस्थित समजायची. हो हा मग हो ये मग. चला. हो यशवंताताई, हा या इकडे या, इकडे या, इकडे या. अशी उभी राहा, अशी उभी राहा. हा आमचा पांड्या. नमस्कार. नमस्कार करताना कसं काय करता? आमच्या यशोदा माई आहेत. बाबू हा? बघताना माझ्याकडे हा बाबू. त्याच्यामध्ये बघता मी बरोबर. हा पांड्याला बघितल्या बरोबर ओळखणारच तो. ओळखणार. हा मग तुझ्यासारखा पण आहे ना बरा तो. तो मी काला आहे पण तो किती कोण आहे बघा. हो हो बरोबर हा? बरोबर. हा यशोदाताई, हा तुमचा आमचा पांड्या तुमच्या बालाला घेणार. हा त्याचा बालकता करणार. हा मग त्याचा पगार पाणी बरोबर आहे मी. पण बघा कसा काय जमतोय काय तो बघा. हा हा बाळाला घेऊ. काय हा हा पाजायचं. हा पाजून घ्या, पाजून घ्या, पाजून घ्या. बाळ माझ रडत कशाला, बाळ माझ
पडलाय वाटतं मला वाटतं. म्हणणार बाप्या हा. उठू नको काय बाप्या तू उठू नको. नाही. हा यशोदाबाई, तुमच्या बाळाला काय काय होतं? त्याला सर्दी झाले हुंगे डॉक्टर बघायला गेलो. तुमच्या हुंगे बाळाला डॉक्टर म्हणजे काय काय छंद घेतो? हो भरपूर छंद आहे. हुशार आहे पण तो. हुंगे डॉक्टर शोधायला गेलो ना. अगे रडू नको बाला मी पाण्याला जाते रडू नको बाला मी पाण्याला जाते तीन ताल चपात ताल गमन करणारा श्रीकृष्ण भगवान म्हणतात मला. आज या कंसा नगरीमध्ये दही दूध विकायला जाणाऱ्या गवळणीला मला अडवण्यासाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे. परंतु माझे सवंगडी पेंद्या आणि वाकड्या यांचा अद्याप पत्ता नाही. त्यांना आरोळी मारून तर पाहतो. अरे पेंद्या, अरे पेंद्या, अरे पेंद्या. आलो देवा आलो. अरे काल कृष्ण हाका मारितो, हाका मारितो, हाका मारितो, हाका मारितो. देवाच्या साष्टांग नमस्कार असो. देवाच्या साष्टांगाचं काय हवं? नमस्कार असो. आशीर्वाद असो पेंद्या. देवा आज आम्हाला म्हणून याचा एवढा मोठा काम पूर्ण करणार. आधी मला सांगा वाकड्या कुठे आहे? वाकड्या आपल्याला बोलतोय. हा त्याचा पोरगा तो सुद्धा बोलतोय. तो माझ्यासोबतच असतो का? तो पण त्याचा वाकडाच. का पण? त्याला ना माणसाचा आहे. तुझ्या माणसाचा तुझा पट्टू नाही. तुझ्या माणसाचा तुझा पट्टू नाही. मग आम्ही दोघं सोबत असतो होता. असं हो. पण वाकड्याला आरोळी मारून तर पहा. तू माणसा लागतील. तो नाही मारायचा. त्याला माहिती आहे ना ते झोडला नाही ते. है ना? आता मला नको मारायला. तुला झोडणार तर
मला आता काय करता येतो? हा तेव्हा मग काय करू? अरे पेंद्या पण तू तरी हाक मारून बघ. बाबा मी हाक मारू मारू तुला सोडणार नाही ना. बघ हाक मारून बघतो आता. आला तर नाही तर गेला. आपण दोघं जण आहोत. काहीतरी करू. कुठली कपिला होते आणखी कुठली होते आपण दोघांनी व्यवहार मान करायचा मग आता काय आपल्या बरोबर. हा. अरे वाकड्या अरे वाकड्या वाकड्या काय रे काय तू बोलत नाही काय नाही काय आणि तुझ्या पोरग्याला मी आणली म्हणून काय तू पण माझ्या कोणाचा आकारला. तुझ्या काटे आणली का त्याला? ते काढलेला कशा आणले मग हा माझ्या जोडीला हा माझी चौकात विजत पाहिली माझी तू. हा हा मा अरे पण तू नव्हता म्हणून म्हटलं चल बाप्या माझ्यासोबत गुरा झाली चूक झालेली. चुकली म्हणून त्याला आणली. मग त्याला घेऊन आलो. आणि तो हा इतकुता होता एवढाच होता. त्याची मम्मीच म्हणजे ह्या टाका कुठे टाका आणि शाळेत टाका शाळेत हा शाळेत टाका शाळेत टाका असं म्हटलेली हा आणि मग त्याला टाकलीस नाही. आणि म्हणजे तो काय मम्मी त्याची काय म्हणते अहो त्याला घाला काय झाला शर्ट घाला. मग हा शर्टा शिवाय राहिला तो तो कुठला घातला माहिती आहे? तुमचा होता तो माझा घातला आणि त्या ए पण ते तिचं काय माहिती आहे? हा, अरे छोटू हा, अरे छोटी मुंबई दिसते पण हा पटकन काय बोलला हा. ही पप्पाची मोठी मुंबई आहे. मोठी मुंबई म्हणजे बाबा काय म्हणतास तू मोठी मुंबई हा मग असं म्हटलास तू मग बापच नाही चिडेल तर काय होईल बापच चिडणार हा मग त्याला आणि काय वाईट केलाय ते काय नाही तशी काय ना मी म्हणे हा, माझी तू काय नाही म्हणली माझी विजत काढील ना मग तू ऐकून घे बघतो आता. बाप्या इज्जत काढायची कुणाजवळ काय सांगायचं नाही ना बोलायचं पण. हा माझं तुला काय म्हणायचं माझं काय ना म्हणला अरे तू सगळ्या जाऊ दे आता आपण बोलू दुसरा मग तू काय बोलत मला तू अरे देवाला नमस्कार केला तुझा बाप होता एवढा लेखतोय त्यात मला पोले काय त्यात त्यांतोय मग करणार काय? माझा एवढा लेक्चर आणि ह्याच्या पोराचा हा टेन्शन मला परत ह्या पोराला टेन्शन परत मला ये याला ठेव कुठं तेव्हा धक्का नंबरचा तो. आशीर्वाद असो वाकड्या. तेव्हा कदा मला लोलीत तुम्हाला आज मी या कारणाने बोलवले की त्याला आज कंस नगरीमध्ये काही गवळणी दूध विकायला जाणार आहेत. त्यांना आपण अडवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला बोलवली आहे. तेव्हा मी आता एवढ्या पुला थांबालून आता ह्याचा माझा पात्राचा माझा दिसा वाकला. मी काय तुमच्या धंद्यात येणार नाही. पण का वाकता येणार नाही?
बाकीत ना तागडे मी तुझ्या संगाती येणार ना नाही बाकीत ना तागडे तुझ्या संगाती येणार ना नाही बाकीत ना तागडे मी तुझ्या संगाती येणार नाही बाकीत ना. या टायमाला खूप दही दूध देतो, परंतु आता गवळणी यायची वेळ झाली आहे. मी पण आता थोडीशी विश्रांती घेतो. नक्की आज्ञा. हॅलो या हॅलो हॅलो या गवळणीसाठी आड मार्गे जाती गवळणी न कळे हरिसंतरी वाजवणी मधुर मुरली जागच्या जागी केल्या नारी या कौसाच्या नगरी करुणी ताका बघणे माझा जागा लुटले माझा या कौसा काय लायकीचा मागते आहे ना या चमक काय तू आता माशी पोर बोलतील मग आणि मला काल मला मारलीस ना तुझ्या बापसाने मी काल मारली होती नाही वाकड्या पेंद्या गवळणी आल्या. तू काय तुझा आहे अरे अरे कुठं आहे ते? तेव्हा मी कल्पाच्या खाली झाकून ठेवले आहेत कल्पाच्या झाडाखाली बांधून ठेवलेत ना बांधून ठेवणार आहे तुया आणि हा बांधणार. दाखव बरं मला कुठायचं गवळणी. तेव्हा माझ्या पत्नीला आता आपल्याला बराच टाइम झालाय. होय होय आलो
काछडची आम्हाला काछडची आम्हाला जाऊ दे घरी तुझं पुण्याला या कवसाच्या नगरी हे प्रभु हे कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ क्या हुआ बाबा मेला आता तुला पुन्हा बोलायचे बाबा मेला त्याला आणले आता मग बाबू सांगाय काय तर बोलायचं छोटे मला बोलवतो तुला गुलामा येऊ तुझ्या लावण्या सोडता बघ आता बापू हाय तुझ्या लावण्या सोडता बघ हे पहा निशांत शिगवण ह्या बाल कलाकारांनी जे काय आज जी कला दाखवली त्याच हार्दिक स्वागत करूया आपण सर्वांच्या मते ताल्यांच्या गजरामध्ये वळला हे पहा श्रीकृष्ण भगवान असताना या वाकड्या पेळ्याला काय गरज आहे कुणाची भगवंत श्रीकृष्ण असताना सुद्धा ह्या वाकड्या पेंड्याला आणि ह्या लहान बालकाला बाबा मेला मेला म्हणून जाणीव करण्याची ही संघटना त्याला हरकतच नको जाणवायलाच नको तरी पण त्याचा मन राहिला आई बाबांना सांगायला गेला त्याचा दृष्ट असा आहे की भगवंत आपण काय म्हणतो भगवंताला शरण गेल्याच्या नंतर भगवंत आपल्याला प्रसन्न होतो ना मग त्याचप्रमाणे हा श्रीकृष्णाचा लीला आहे ही लीला दाखवत आहे हा तुला बोलला का ह्या पोरा आणू नको माझी चौकात व्हिडिओ खाली काढलात ना ऐका बघितलं विठ्ठल बालगुडे आणू नको माझी चौकात व्हिडिओ काढली काढ ना बापू मेला आयतीला सांगितला बापूला सांगितला मोठ्या आईला सांगितला सगळ्यांना सांगून नाही तो बापू मेला बापू जीवन गेला असं म्हटलं मग काय म्हटलं बाबा मेला हो पण आईला जाऊन काय सांगितलंस बाबा गेला काय सांगितलंस मी तुला सांगतो तू चल हाय चांगला हा? हाय चांगला म्हटलं तुला मग तू काय म्हटलं आई बाबा मेला काय गेला मेला अरे पेंड्या हा तुमचा मुलगा आहे ना मेला काय नाही काय त्याच्या बोलण्यावरून काय चुकलं असेल पण तुम्हाला सांभाळून घ्यायला पाहिजे ना हा सांभाळून घ्यायला पाहिजे ना मग तुम्ही सांभाळून घ्या आणि त्याला मार्गदर्शन चांगला द्या हो देणार वाकड्या गवळणी कुठे आहेत त्या कदमाच्या झाडाखाली बसल्या
ते बघा टकमाक 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 बघते ते बघा माझी फिदा झाली आहे ती माझी भक्ती बघा ती बघा फिदा झाली बघा. मग त्यांचा आता दरिद्र तुटायचं. कशी आज्ञा. आता आपल्याला बराच टाइम झालेला आहे. कोण वाट सुरू येतो का बघूया आपण. दादा ओळखलीस का. जरा माठ ओळख देता का. हो माझ्यावर काय बघताय. बघणार नाही किंवा रडणार काय. हो तुम्हाला माठ बघायला सांगितलं माझ्याला बघायला नाही सांगितलं. काय वेगळं वाटतं तू. आता आम्ही सासूला काय सांगणार. हो बापूस मरता मरता मग काय खातायचो. काय केलंय. मग तो म्हणतात ना, बाबा मेला. जाऊन विचार. तुझ्या आईचं कर बोलू मग हा पण आता आपल्या सगळा दादा ग दादा पोळीचा तुला तरी सगळेच सांगत होतो त्यांच्या वाटत जाऊ नको. आता मला तू गुलाबी मला मारतो तुम्ही आता आता खलवत खाव का तुला खाव. आता मला चाव. तुला बोला येऊ नको हे आता मार खाया मला वाटत तुला माझ्या तू पला कशाला आला नाही या बापसाच्या मागणं माझ्या मागणं. आता खातास ना मार. खा. खा तू पण खा ह्याला पण खाऊन दे माझा पण खाऊन दे. खा खा खा. नामयाचा घेता भावे होतो उदार. नामयाचा घेता भावे होतो उदार. दही दूध खावण्या झाला सुजोर. कोडा करतो नानापरी यशोदे तुझा हा पोर. ऐकायला रे तुझ्या भावा बोला येऊ नको हा तुला नुसतं कुंपील तुला तो किती मार खायचा आपण. किती खातोस ना आता मार. तुला सांगणार येऊ नको बापसाला बघाय. तू आलास ना चल आता चल. विठ्ठले विठ्ठले
तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल किती भारी भारूड होता. बाकी आजचा व्लॉग हा इथेच एंड करूया. तरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाकी भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.